माझे गुरु झाला आहात तेव्हा आपण मला शंका करावे काय करावे
या भूतला गणेशाच्या नावाचा जय जयकार होत आहे. पण तू शिवपार्वतीचा ज्येष्ठ पुत्र असून तुझ्या नावाचा जय जयकार या भूतलावर कोठेच होत नाही. नारायण नारायण. ते सगळे मान दिसतात का? अरे लगाय त्या गणेशाच्या नावाचा जय जयकार होतो. मुनिवर्य माझ्याही नावाचा अधिकनार जय जयकार झाला पाहिजे. यासाठी आपणास काय मार्ग सांगावा. नारायण नारायण. कार्तिका अरे इंद्र दरबारात भर सभेत तुझा अपमान झाला तेव्हा तू इंद्राच्या अमरावतीवर आक्रमण कर म्हणजे या भूतलावर तुला प्रथम पूजेचा मान मिळणार. थोडं सहकार्य मिळेल. वा मुनिवर्य आपण उत्तम आणि योग्य ते वर्तन केलं आहात तेव्हा आपला ऋण आहे यावर. नारायण नारायण. येथून सदैव हे ओढी माझा नाम तुझे राहू दे. सदैव हे ओढी माझा नाम तुझे राहू दे. आई नवलाई तुझे रूप मला पाहू दे. आई पावणाई तुझे रूप मला पाहू दे.
महाराज संतापला आहे तेव्हा मला सुद्धा सावध राहायला हवं. या अमरावतीत येण्यास कारण आपण इंद्र दरबारात भर सभेत कार्तिकाचा अपमान केला होता. तेव्हा कार्तिक खूप संतापला आहे आणि तो या आपल्या अमरावतीवर सारी कोण येत आहे. तेव्हा सावध राहायचं तेव्हा सावध राहा. आपण त्याची ठीक आहे. नारायण नारायण माझा अपमान केला होता. शिवप्पाचा देश पुत्रावर कुठेच मान नाही. तो चक्रमळीपासून तर झाला त्या गणेशात आपण सर्वांनी मान दिला आणि एवढेच नव्हे तर त्याला मान देतात आपण माझ्यावर खडाखड हस्तून अपमान केला. अरे आपण सर्व भला नाही आल्या पावली मागे जा नाहीतर काही काय म्हणे गर्वाने इंद्रदेवा हा गर्व तुम्हीच मला चढवायला लावला. कारण धर्माने जगणारा कार्तिक केवळ या धर्माची बाजू घेत नव्हता पण आज तुम्हा सर्व देवांमुळे हा धर्माची बाजू घ्यायला लागली आहे. कारण
तुम्हाला फक्त धर्म कार्तिकला तुम्ही जन्मापासून माहिती धर्म आहे एवढा जर आपल्या बाहुबलामध्ये पराक्रम असेल तर होऊन जाऊ दे समाजावर झालं ठीक आहे इंद्राची पाटला केली पाहिजे तो कैलासला जाणार काय त्याला युद्धामध्ये बाधित केला पाहिजे इंद्रदेवाला माझ्या नावाचा जय जयकार होणार एवढं नक्कीच ज्याने मोक्ष करून प्रथम कार्याला सुरुवात केली मुनिवरांच्या आत्मा झाले पाहिजे अथवा त्यांच्या कृपाशिवाय सदैव लागला पाहिजे मुनिवर्य आपल्या याची हकावती अतुलने वाढ मध्ये कुठे असावा तर लवकर या अंतरी माझ्या रात्री
नारायण नारायण कार्तिका अरे भूतलावर अजून पाहिलं तिकडे तिकडे गणेशाचा नावाचा जयकार होत आहे आणि एवढेच नव्हे तर ऋषी मुनींनी गणेशाच्या नावाने यज्ञ सुद्धा आरंभले आहे. काय सांगत आहात ऋषी मुनींनी तर साधू संतान गणेशाच्या नावाने यज्ञाला प्रारंभ केला. मुनिवर्य यज्ञ उद्ध्वस्त करण्यासाठी आपण काहीतरी मार्ग सांगा पाहिजे. नारायण नारायण तेव्हा त्या ऋषीमुनींचा भंग कर म्हणजे या भूतलावर तुला प्रथम पूजेचा मान मिळेल थोडं सहकार्य मिळेल. नारायण नारायण तुमच्या मार्गदर्शन प्रत्येक कार्याला सुरुवात केली आणि शुभही झाली. याही कार्याला शुभ सुरुवात होती आणि अचानक माझ्या नावाचा आणि माझ्या नावाला यज्ञाला प्रारंभ शब्दाने दिला. मी या कार्याला सुरुवात करता. ठीक आहे येथून नारायण नारायण साधू संतांनी त्या गणेशाच्या नावाने यज्ञ आरंभला आहे. पण ते यज्ञ सफल होऊ द्यायचे नाही यासाठी काहीतरी मार्ग काढू. ते यज्ञ उद्ध्वस्त केले नाही उद्ध्वस्त झाले तर माझ्या नावाचं कोट्यात हे कदापि शक्य होणार नाही. त्यासाठी माझ्या प्रयत्न आशीर्वाद आहे चंडा चंडा मुंडा तुम्हाला गणेश कारण असे एकाच आहे साधू संतांनी गणेशाच्या नावाने यज्ञ आरंभले आहे. त्यामुळे यज्ञ उद्ध्वस्त करो. माझ्याच नावाने यज्ञ आरंभला आरंभ असे ते नाव सांगायचे आहे. आणि हे जबाबदारी आपल्या दोघांना संपत आहे. तेव्हा आपण उतरावाच्या मैदानात
माऊली शिवणी सगळं ते बंद करा. अरे ह्या यज्ञ बंद करणार तू आहेस तरी पण आम्ही कार्तिक स्वामीचे सेवक आहोत. तुम्ही कार्तिक स्वामीच्या सेवक असाल तर मीही गणेशाचा भक्त आहे. केले होते आपण. आशीर्वाद आहे. असं मला वाटत आहे. पार्वती अगं नियतीचा खेळ कसा आहे तो कोणाला सुद्धा नाही. तेव्हा तू काही चिंता करू नकोस. पिताजी मातेचे म्हणणे सत्य आहे. काय सत्य आहे गणेशा? पिताजी कार्तिकाने ऋषीमुनीचे यज्ञ भंग केले आहे. पण स्वामी कार्तिक असे घडणार नाही. पिताजी मी सांगतो ते जर तुम्हाला खोटे वाटत असेल तर तुम्ही एका बालकाचे रूप धारण करा आणि माझ्या नावाचा जप करा. ठीक आहे गणेशा, मी एका वाक्याचे ध्यान करतो आणि त्या ठिकाणी जो काही सर्व प्रकार घडतो तो माझ्या नेत्राने पाहतो. चला तर कार्याला सुरुवात करूया. चला चला
मुनिवर्य आपण सांगितल्याप्रमाणे सर्वांचा जास्त हंताचा यज्ञही बंद केला म्हणजे माझ्या नावाचा यज्ञ मुनिवर्य तुमच्या येण्याची अगदी निष्पाप आता तुला वाट पाहत आहे या मुनिवर्य या नारायण नारायण प्रभु नामाची जपता माळा हरी नामाची जपता माळा प्रभु नामाची जपता माळा हरी नामाची जपता माळा पाप हे सारे भंगले मुकी नाम हरी ते मुकी नाम हरी ते नारायण 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 कार्तिका अरे तू ऋषीमुनींचे यज्ञ भंग केलेस पण तुझ्या नावाचा जय जयकार या भूतलावर कोठेच होत नाही मुनिवर्य आपल्या सुवर्ग दिशाने इंद्राची अमरावती चला भयानक साधू संतांचे यज्ञही भंग केले परंतु माझ्या नावाचा उल्लेख कोठे नाही हे तर माझे केवळ पाप आहे मुनिवर्य आपण काहीतरी खोटे सांगत आहात नारायण नारायण आणि कार्तिका एवढेच नाही तर भगवान शिवशंकर एका बालकाचे उद्धारण करून गणेशाच्या नावाने झोप करणार आहे काय भगवान शिवशंकर सुद्धा या अधर्माच्या मार्गामध्ये उतरले शिकव आणि काय म्हणे एका बालकाचे रूप धारण करून गणेशाच्या नावाने झोप करणार आहे या पामराने होय करावे म्हण तेव्हा कार्तिका तुझे चित्र विचित्र अकरा स्वरूप धारण कर आणि त्या बालकाचे नेत्रभंग कर म्हणजे तू या भूतलावर श्रेष्ठ होशील नारायण नारायण कोण मुनिवर्य आपण सांगितले दोन्ही मार्ग अगदी शुल्कपणे तर या मार्गामध्ये तर माझ्या नावाचा उल्लेख कोठेच नाही झाला आणि आजच्या लक्षामध्ये माझा प्रथम मुळा नाही मिळाला तर हातात चुकलं आणि तुम्हाला लक्षात ठेवा नारायण 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 तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही
कोणी बरेच सांगितल्याप्रमाणे शिवशंकर एका बालकाचं धारण करो गणेशाच्या नावाने जप करणार आहे. असे लोक धारण करतो की ते द्वापर युगापासून जे कलियुगात जन्माची प्रसिद्ध होईल. चला तर रूपाला बळा करूया. पूर्णपणे ओळखला आहे. तुझ्या अंगामध्ये कमेंट असेल तर स्वीकार दे तेव्हा. ठीक आहे. तुझ्या मनामध्ये असे विचार आले तरी कसे? कोण गणेशा हे तुला सारं योग्य राहणं तुला सारं काही कळेल. पण पाहून का माझ्या ठीक आहे. कोण मारते? पिताज मारते. अगर मी तुमचा जयेश का पुत्र असून या त्रैलोक्यात कोट्यांचे मानलं पिताज याचा तर गणेशाचा या माठेने मनपासून उत्पत्ती करून हा सगळ्यात बोलवत त्याच्याच नावाचा जयकार केला. हे विचार घेऊन हे मी सारं घडलं. कोण पिताजी आपल्या त्याच्यापासून माझा जन्माचा
पासून कोटाच समान नाही, वेळाच नाही, तपाचे कळलं मला मुलीपर्यंत संखाने लागले. पिताजी पण तुम्ही सांगा की माझा मन कोणता आहे? कार्तिका तुझे मन तेव्हा सत्य आहे. पिताजी हे जर माझ्याकडे सत्य वाटत असेल तर आपल्या लक्षात सत्य मिळत आहे. नाही कार्तिका, कार्तिका तुम्हा दोघांमध्ये श्रेष्ठ कोण व कनिष्ठ कोण ही ठरवण्यात योग्य वेळेला आहे. मग पिताजी योग्य वेळ असेल कोणी कोणत्याही शुभ कार्य वेळ नको कोणत्या कृपाशी घेऊन सांगावं म्हणून. तर नाही कार्तिका, तुम्ही दोघांनी पृथ्वी प्रदक्षिणा घालायचे आणि जो कोणी प्रदक्षिणा करून प्रथम येईल तो साऱ्या जगात प्रथम मानला जाईल. कोण पिताजी लहानपणापासून तुमचा प्रत्येक शब्द मी अनुभव केले पाहिला आणि केव्हाही खाली पडू दिला ना. पिताजी मी प्रदक्षिणात जात आहे तेव्हा आपला कृपा आशीर्वाद सदैव आशीर्वाद आहे. सांग पाच कटिंग सांगायला नको याचा असतं. दादा तर पृथ्वी रचना करण्यास निघून गेला आहे. मला हे पृथ्वी रचना करण्यास निघून गेले पाहिजे. जो आले माझ्या लक्षात गंगेमध्ये स्नान करून आणि माझ्या पिते भोवती पाच प्रदक्षिणा घालतो म्हणजे माझी पृथ्वी रचना पूर्ण होईल. तू चिंता करणे साहजिकच आहे, पण जे होईल ते योग्य होईल. तू काही चिंता करू नको, ते लोक लवकरच परत येतील. आम्ही तुला प्रदक्षिणा करण्यास सांगितली तरी प्रदक्षिणा कशी काय पूर्ण केली? पिताजी मी गंगेवर जाऊन स्नान करून आणि तुमच्या भोवती पाच प्रदक्षिणा करत आहे. तुमच्या गर्दी सारे निघून आहे हे माझ्या लक्षात आले. तुम्ही पाहिलं गणेशाचा गणेश जरी लहान असला तर तो बुद्धीने श्रेष्ठ आहे. तेव्हा सारे देवताच्या साक्षीने प्रथम पूजेचा मान आपण श्री गणेशाला देऊया. पिताजी माझ्या पूजेने म्हणता नाही आशीर्वाद आहे. कोण पिताजी तुमच्या सांगणार मी पृथ्वी जन्मून प्रथम मला तो यात्रेला श्रेष्ठ मीच आहे. कार्तिका श्रेष्ठ तू नाही तर गणेशा श्रेष्ठ आहे. खाटले सांगतात पण तो कसं काय नाही श्रेष्ठ आहे? बघाय कार्तिका गणेश गंगेमध्ये जाऊन स्नान करून माझ्या पिताभोवती पाच प्रदक्षिणा करते आणि त्यांच्या झडी लागला. कारण आई वडिलांच्या स्थळात विद्युत कार्तिका कोण पिताजी माझ्या हातून कोण होणे अपराध झाला? धर्माचा विचार सोडून अधर्माचा विचार झाला, परंतु एवढा मोठा घोर अपराध होऊ शकतो. आपण मला मोठ्या मनाने माफ केलं त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे. कार्तिका तुला जर मान पाहिजे ना तर ऐक. ज्यावेळी गणेशाचे पूजन करतील
त्यावेळी तू गणेशाच्या उजव्या बाजूला असील, तू गणेशाच्या उजव्या बाजूला असील. पिताजी मी धन्य झाला. आपला ज्येष्ठ पुत्र असून मला अभिमान वाटत आहे. कारण माझा मान काढले गेले. कारण माझा मान गणेशाच्या उजव्या बाजूला असेल हे मी धन्य झालो आहे. दादा तुला मान पाहिजे ना तर तुझा मान कार्तिक एकादशीला असेल, तुझा मान कार्तिक एकादशीला असेल, तुझा मान कार्तिक एकादशीला असेल. कोण गणेश जरी तू बुद्धीला जरी तू वयाने लहान असलास तर तो बुद्धीला श्रेष्ठ आहेस. गणेश तुझ्या नावारूपाने अनेक संकटात जगतात आधी यज्ञ मी उद्ध्वस्त केले. परंतु मला मोठ्या मनाने आपण माफ केलं तेव्हा मी आपला सदैव ऋणी आहे. तेव्हा मला माफ कर.